सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. लक्षपूर्वक ऐका. आजच्या 25 जुलैला दुपारनंतर पाऊस मराठवाडा आणि विदर्भामध्ये ठिकठिकाणी मुसळधार सरी घेऊन येतोय. पण एक महत्त्वाचं म्हणजे कालच्या लाईव्हमध्ये सांगितल्याप्रमाणेच सोमवार आणि मंगळवार मराठवाडा, विदर्भ, खानदेश तसेच दक्षिण महाराष्ट्राला चांगलाच मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही प्रमुख तालुक्यांच्या गावांची वळणं भरतील असा हा पाऊस येतोय. आता कारण काय आहे की उन्हाचा चटका सकाळपासून गरमीची लेवल त्याच ढगांना तेवढं पोषक वातावरण निर्माण करण्यामध्ये यश येणार आहे. त्यामुळे ह्या सरी आवश्यकतेप्रमाणे चांगल्याच बरसणार आहेत. आता आजचा जर विषय घेतला, आज तर सर्वप्रथम तुम्हाला आषाढी वारी तसेच आषाढी एकादशी निमित्त सर्व आषाढी वारकरी भक्तांना माझा सप्रेम जय शिवराय आणि त्या निमित्ताने शुभेच्छा देखील. पण सोमवार येते ना येते की लातूरचं, सोलापूरच्या अनेक भागांचं जे काही पेरणीचं किंवा पेरलेल्या पिकांचं जे काही वातावरण पिकं करपू लागतात त्यांना जबरदस्त दिलासा जो आतापर्यंत विदर्भाला आणि मराठवाड्याच्या काही भागांना मिळत होता अशा प्रकारे यांची सुरुवात होते सोमवारपासून. पण आजच्या 25 जुलैला जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भ सर्वत्र आणि जवळपास मराठवाडा ही नांदेड, परभणी, लातूर, हिंगोलीसह जवळपास सर्वत्र सटकारे बिटकारे चालू होणार आहेत. ते धार त्याची मोठी असणार आहे. काही ठिकाणी चांदणभरीची देखील शक्यता आहे. यामध्ये सुरुवात करेल तो दुपारी 2:30च्या आसपास, तर काही ठिकाणी 1:30 वाजता, तर काही ठिकाणी जवळपास पाहायला गेलं तर 3-4 वाजेपर्यंत ही सटकारे असतील. आता काही भाग असे आहेत की जे बीडच्या पश्चिमेकडे मोडतात, यांनासाठी सोमवारचा वाट बघावी लागणार आहे. सोमवार ते मंगळवार याच टायमिंगला इथे सुरुवात होईल. जवळपास सर्व सोडलेल्या भागांना याच महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तो नक्की घेईल असा ह्या मान्सूनचा बळकट प्रवास सुरुवात होतोय. आता लक्षपूर्वक ऐका की आज 25 जुलैला जळगाव जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर पासून पूर्वेकडील असलेल्या विदर्भाला सुद्धा 2:30 ते 3 वाजता पाऊस सटकारे बिटकारे आजच्या 25 जुलैला सुरुवात करतोय. पण हे जे काही आजचा आणि उद्याचा दिवस आहे म्हणजे 26 जुलै हा सर्व दूर सर्व श्याम नसणार आहे. पण 27 जुलै पासून ती सुरुवात होते की जवळपास तिथून पुढे 1-2 दिवसात का होईना महाराष्ट्र व्यापू शकतो अशी याची पावसाची निर्मिती या कालखंडामध्ये होते. आता जवळपास आता आपल्याला जे काही कामं करायची फवारणी वगैरे नियोजन हे पण दुपारपर्यंत मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात चालतील, जे ज्यांना रेग्युलर पाऊस पडतो अशा गावांसाठी. पण दुपारच्या आधी आपण हे काम आटोपतं घ्यावं हे ह्या व्हिडिओच्या मागचा हेतू आहे. सर्वाधिक महत्वाचं म्हणजे जायकवाडीचा टप्पा 40 पार करणार म्हणजे करणारच. जी आपली भूमिका होती ती आता करताना दिसतोय. 37चा आकडा पार होताना दिसतोय. अवघी 3% ही परिस्थिती होणार आहे. ठीक आहे. आता अनेक कमेंट्स येतात, तर कमेंटकडेही फोकस करूया. पण लक्षपूर्वक ऐका, ह्या सोमवार आणि मंगळवार पासून तुमच्या मनात असलेला पाऊस आगमन करतो आणि एकंदरीत बऱ्याच ठिकाणी आणि सर्वत्र असल्यासारखी त्याची पावसाची व्याप्ती आहे. आणि इथून पुढे 7 ऑगस्ट पर्यंत आपल्या डोक्यात चाललेला दुष्काळ नावाचा जो काही घटक आहे तो पूर्णपणे निघून जाईल. तर आता आज लक्षपूर्वक ही जी काही सांगतोय मी तुम्हाला, हे वातावरण ढगाळ सकाळपासून जिथे चकाकी ऊन आहे, जो म्हणजे जालना असेल, उत्तर महाराष्ट्र आहे, या चकाकी उन्हामधनं जवळपास 11-12 वाजता ढगं निघायला सुरुवात होईल. 12-1च्या दरम्यान ढगं पांगल्यासारखीही वाटतील. पण ज्यावेळेस ढगं जागचे हलत नाही त्याला अर्थ असा आहे की तो 80 मायक्रॉनचा निम्ब्रोस्ट्रेटस किंवा ऑक्टोकोलंबस बनलेला आहे. त्यामुळे पाणी पडताना त्याचा जो सटकार आहे तो जाळ पत्र पण वाचतील एवढा जोरदार वाटू लागेल. ही सुरुवात दुपारनंतर आहे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात, खानदेशात अनेक ठिकाणी, तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या मोजक्या भागात, दक्षिण महाराष्ट्रात मोजक्या भागामध्ये. पण सोमवारपासून जे घडतंय अनेक भागांमध्ये, ते जे नाही घडत अशा भागांना सुद्धा सोमवार आणि मंगळवार म्हणजे 27 पासून ही सुरुवात चांगली होणार आहे. आता कमेंटकडे वळूयात. परळी वैजनाथला आज दुपारनंतर सुरुवात करेल, पण त्या भागांमध्ये चांगली व्याप्ती हवी असेल तर सोमवारपर्यंत वाट बघावी लागेल. म्हणजे उद्याचाच दिवस आडवा आहे आणि उद्या परवाच्या दिवशी दुपार आडवी आहे. म्हणजे त्या भागामध्ये लातूर जिल्ह्याला आज अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं समाधान होईल. मोजके भाग आहेत पण समाधान व्हायला सुरुवात होईल. आणि त्यानंतर ही परिस्थिती जी आहे तुमची सोमवार आणि मंगळवार देखील असणार आहे.
महम्मद शेख सर, तुमच्या भागाचं नक्की निरासन होणार आहे, फक्त 2 दिवस वेटिंग करा. नांदुरघाट परिसर कधी होईल असं बोलताय दादा. तुमच्याकडे सुरुवात मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस बरी होती, पिकं जगले आहेत, चांगल्या पद्धतीने हिरवेगार दिसले आहेत. पण आता काळजी करू नका, तुमचा देखील सोमवारपासून चित्र पलटणार आहे आणि आजही त्या भागामध्ये सुरुवात होणार आहे. भोकर नांदेडला जबरदस्त हा पावसाळा सोमवारपासून सुरू होते, पण आज तिथे चांगली सुरुवात देखील होते. आणि काही जणांच्या कमेंट आहेत, सिरूर अंतपालला पाऊस झालाय म्हणतात. बरोबर आहे, तुम्ही सुद्धा मला मेसेज केला होता चांदण्याभर पाऊस झालाय, त्यावरती पेरणी शक्यतो केली नाही, हे चांगलं केलंय. कारण की 1-2 चांदणी पावसावरती पेरणी शक्य नाहीये. पण आता तुमचा भागातला हा जो काही दुष्काळी पट्टा आहे तो निरसन होऊन जाईल. तारीख आहे तुमच्यासाठी 27 आणि 28 आणि इथून पुढे 2-3 दिवसामध्ये आपल्या सर्वत्र भाग व्यापला जाईल. ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत काणे कोपरे पूर्ण होतील, असंच मोठं टफ एरिया बनलेला आहे. सेनगाव कन्सेसर, तुमच्या भागात आजच दुपारनंतर जोरदार सटकारी सुरू होणार आहेत. सर्वदूर व्याप्ती ही तुमच्या भागातली, तुमच्याकडे पाऊस चांगला आहे पण आणखीन समाधानकारक हवा आहे, तो सोमवारपासून आगमन करतोय. माजलगाव तालुक्यात दुपारनंतर सटकारी आणि सोमवारपासून सर्वत्र. लातूर सिरूर अंतपालचा 3दा मेसेज घेतला दादा. गंगाखेड तालुका, गंगाखेड कुठल्या भागातला आहे? जर परभणी जिल्ह्यातला असेल तर आपल्या भागामध्ये दुपारनंतर सटकारी सुरू होतील आणि चांगली जोरदार व्याप्ती सोमवारपासून आहे. भूमपरांडाला आणखीन पावसानं बऱ्यापैकी घेतलं नाहीये, पण आता तुमच्याकडे बदल होताना दिसतोय. पंढरपूरची वारी देखील उद्या मागे फिरते आणि आतापर्यंतच्या गणितनुसार, पारंपरिक दृष्टिकोनाच्या नुसार ही कंडिशन बदलणार आहे. आणि सायंटिफिकली जर सांगायचं म्हटलं तर पुणे मार्गे निघलेला आणि जवळपास कर्नाटक बनलेला टफ एरिया हा आपल्याकडे सरकताना दिसतोय. त्यामुळे ही परिस्थिती नक्कीच या 3 दिवसानंतर बदलणार आहे. नांदेड बिलोली आज दुपारनंतर सुरुवात, चांगली सर्वदूर नंतर. तर लक्षात घ्या, फवारणीला अडथळे निर्माण होऊ शकतात आजही अनेक ठिकाणी. त्यामुळे दुपारनंतर आपला जो काही कामाचा आभाळ दिसलं काळा कुठं, त्यामध्ये 100% पावसाची धारा उतरल्याशिवाय राहणार नाही. जर उन्हाचा चटका 2-1.5 वाजता चांगला पडला तर 15 मिनिटाचा असू द्या, 20 मिनिटाचा असू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्यामध्ये ती प्रणाली विकसित आहे म्हणजे आहे. तर आता लक्षात घ्या, मी जाता जाता शेवटचं सांगतोय आणि 2-3 तारखाचा इश्यू पूर्ण करते. तसाही आपला लाईव्ह फेसबुकला आहे, फॉलो करून ठेवत चला. कारण की इतर ठिकाणी काय होतंय, व्हिडिओची क्लिप घेतली जाते आणि तिला वेगळंच वळण सांगितलं जाते. अतुल त्रिवेदी सर, चंद्रपूर या भागात बऱ्याच ठिकाणी, वर्धा वगैरे भागात बऱ्याच ठिकाणी झालं नाही. फक्त 2 दिवस थांबा, फक्त आणि फक्त. नंतर मला फॉलो पण नका करू. मी एवढं पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुमच्या चंद्रपूर वर्ध्याचं सुद्धा अनेक भागांचं गणित हे बदलणार आहे. सोमवार आणि मंगळवार ह्या 2च दिवसात चित्र पलटणार आहे. आता मी एवढं सांगेल जाता तुम्हाला की येत्या 24 तासामध्ये पावसाचं जे काही प्रणाली आहे, आज आणि उद्या अधूनमधून काही ठिकाणी सटकारी, काही ठिकाणी मुसळधार सरी असं आहे. 26 जुलैच्या दुपारनंतर देखील आणखीन चांगली वाढ होणार आहे. 27 पासून राज्याच्या सोलापूर, लातूर सुद्धा सक्रिय असणार आहे. कारण की कर्नाटक मधनं येणारं बाष्प ह्या भागांना नक्की तारतंय. छत्रपती संभाजीनगर पासून विदर्भ, मराठवाडा संपूर्ण सर्वत्र पाऊस हा सोमवारपासून आगमन करतोय आणि ह्या 2-4 दिवसामध्ये महाराष्ट्र भेटतो आहे. आणि विषय असा आहे की परत एकदा सांगतोय व्हिडिओच्या माध्यमातून, एका महिन्याच्या आसपास ही जे काही तुम्ही धरणं मला नावं सांगताय कमेंटमध्ये, हे पुन्हा पूर्ण क्षमतेने भरतील असं पूर्णपणे तुम्हाला आश्वासन देतोय. आणि जे काही तुम्ही मला कमेंट करताय, कोणी म्हणतं 2027ला दुष्काळ आहे, 28ला दुष्काळ आहे, तर तुम्हाला मी एवढंच सांगेल की एवढ्या लांबचं कोणाच्याही बापाला कळत नाही. मला तर नाही कळत 2 वर्षाचं आणि 3 वर्षाचं. पण एक मात्र नक्की आहे, ज्या 5 मार्चला आपण रिपोर्ट देतो, तो रिपोर्ट अजूनही बघा, जसं त्यामध्ये सांगितले तसंच घडत आलेलं आहे आणि तसंच घडणार आहे. कारण की 3 वर्ष कंप्लीट झाली, एकही रिपोर्ट फेल गेला नाहीये आणि त्या रिपोर्टनुसारच आपण चालतो सुद्धा आहे. तो रिपोर्ट काढायला जवळपास मला 15 दिवस लागतात. उन्हाळ्यामध्ये समजतं की पावसाळा कसा जाईल आणि पावसाळ्यामध्ये समजतं की हिवाळा कसा जाईल. हे त्या गणित एका सीझननुसार दुसरं गणित आहे. ज्या उन्हाळ्यामध्ये पाऊस जोरदार बरसतो आणि खूप दिवस बरसतो, खूप काळ तो चालतो, तो साल दुष्काळी पट्टा आहे, तो 2023ला आपण बघितलंय. 2023ला विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आणि तसंच मराठवाड्यात सुद्धा अनेक ठिकाणी पावसानं कांदा चढवला होता, उन्हाळी कांदा. तर त्याचं गणित ठरलंय 2023 मध्ये, तो दुष्काळी काळ राहिलाय. पण यंदाचा उन्हाळा कडक गेलाय, पावसाळाही भडक जाणार. तुम्हाला हे वारंवार सांगेल. आणि पावसाळा संपेपर्यंत दुष्काळाची भूमिका तीच असेल आणि ते जेव्हा परतीचा पाऊस येईल त्यावेळेस माझी सुद्धा
या सगळ्यांना टॉर्चिंग असेल. कारण की मी आंब्याचा फुलारापासून ते अमुक झालंय तमुक झालंय बकाड पडले की लय भयानक दुष्काळ हे शब्द वापरत नाहीये. कारण की ज्या टायमिंगला पिकं शेतकऱ्यांची करपतात त्याच टायमिंगला ते काळीजही करपत असतं. त्या काळजावरती ह्या शब्दाने आधार दिलाय आणि त्या शब्दाच्या नुसार पावसानेही आधार दिलाय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा श्रेय आणि सगळ्या गोष्टीचा जो काही मला आशीर्वाद मिळाला तो आहे. गोदावरी नदीचं पाणी कधी वाढणार? तुम्ही कधी गोदावरी नदी दुडकून पाहिले की दादा? तू तोंड भरून पाहते आहे. चांगला प्रवास तिथे जवळपास 35% राहिलेले आहे. आता फक्त ती आपल्या भागामध्ये पाणी सोडलं नाही म्हणून सांगा तर धरण क्षेत्र 40 ते 42% भरतंय आणि 31 ऑगस्टला हे धरण 1-2 ऑगस्ट पर्यंत म्हणतोय की हे धरण नक्की 60-65 भरेल, म्हणजे अर्ध्याहूनही जास्त, आणि परतीच्या पावसात ओव्हरफ्लो होईल. एवढं तुम्हाला मी वारंवार सांगतो. आणि हे जर नाही झालं तर ह्या वर्षीचा अंदाज माझा शेवटचा अंदाज असेल. नक्की तुम्हाला गॅरंटी सांगतो, कारण की याच्यावरती मी तुम्हाला आधार देत नाहीये. तर जाता जाता एवढंच लक्षात घ्या, आज दुपारनंतर पावसाचे सटकारे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश, दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी सुरुवात होते. फवारणीसाठी योग्य काळ फक्त 2:30-3 वाजेपर्यंत आहे आणि त्यातली त्यात परवापासून पाऊस महाराष्ट्रात सर्वत्र होतोय. जय शिवराय, धन्यवाद.